आपल्या देशाचे आर्थिक बजेट नुकतेच आता सादर झाले. जसे देशाचे बजेट सादर होते तसे कुटुंबाचे पण बजेट करायची सवय आपल्याला पाहिजे. अर्थभान आणि आर्थिक साक्षरता याविषयी मला सांगावंसं वाटतं. मी एक चांगले लेख वाचला, त्यातली माहिती तुम्हाला सांगते. जे नाही त्याचा देखावा करण्याच्या नादात आपल्या कुटुंबाचे आर्थिक स्वास्थ्य पणाला लावणारे कितीतरी कुटुंबे आहेत. आपल्या घरामध्ये नेमका किती पैसा आणि कुठून येतो याचं कुटुंबातील सर्वांनाच कळणं महत्त्वाचं आहे. कुटुंबाचे मासिक वार्षिक बजेट करणारी कुटुंबे खऱ्या अर्थाने अर्थवान व अर्थमूल्य या जाणून घेतात. यामध्ये आपण मुलांना पण सहभागी करून घेतो. पैसा खर्च करण्याची पद्धत, काटकसर करायची सवय पाहिजे. आयुष्य हे मोजमजेसाठीच आहे म्हणून काटकसर करणारे हे एक चेष्टेचा विषय झालेले असतात. पण मनी सेव्हड इज मनी अर्न. म्युच्युअल फंड, गोल्ड बॉन्ड, इक्विटी शेअर यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळतो. आपले केलेले बजेट हे यासाठी रोडमॅपच होते. पैशाचे व्यवस्थापन करताना जागरूकता, सजगता, संयम, डोळसपणा, प्राधान्यक्रम कुठे द्यायचा या पंचसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. उच्च शिक्षण, पालकांचे आजारपण, लग्न कार्य, पर्यटन, परदेशवारी अथवा कुटुंबामध्ये अचानक येणारे आजारपणाचे किंवा इतर प्रसंग यामुळे मग ताण निर्माण करतात. पण तारुण्यामध्येच जर ही बजेटची सवय लावून घेतली, त्यासाठी तज्ञांची मदत आणि सकस कौटुंबिक संवाद, परस्परांमध्ये विश्वास, स्वतः सहकुटुंबियांचा विमा उतरवणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून आपण आपल्या कुटुंबाचे आर्थिक मनस्वास्थ्य जपूया. घरात येणारा पैसा कितीही मोठा असला तरी त्याचे व्यवस्थापन न झाल्यास आर्थिक संकट येतात. हे विचार मला खूप आवडले आणि तुम्हालाही सांगावेसे वाटले. थँक्यू. धन्यवाद.